आपण आलोय आज कर्जतला आणि आम्ही ट्राय करणार आहोत वेगळे वडापाव कर्जतमध्ये आणि तुम्हाला सांगणार आहोत बेस्ट वडापाव कुठला आहे। आलेलो आहोत आम्ही कर्जतला आणि दिवाडकरला आलेलो आहोत। इथे दिवाडकर यांचा स्पेशल वडापाव मिळतो। हो, दिवाडकर 80 वर्षाची परंपरा आहे। 80? हा, तर 80 म्हणजे प्री इंडिपेंडन्सच्या काळात ते इथे कॅन्टीन चालवायचे आणि आधी चिवडा विकायचे। ओके। आणि नंतर जेव्हा वडापाव फेमस झाला तेव्हा त्या चिवडा वॉज रिप्लेस्ड बाय वडापाव। हा त्याचा इतिहास। इंटरेस्टिंग। प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलो आम्ही, कारण इकडे दिवाडकरचं एक मेन स्टॉल आहे। पण तिथे कोणीच नव्हतं। पण एक काका आम्हाला स्पॉट झालेत आणि ते अत्यंत दुःखात बसलेत, कधी वडापाव माझी जाणार कधी ट्रेन येणार। तर त्याच्यामुळे आम्ही आता जाऊन त्यांच्याकडे वडापाव खातो। वडापाव आणि ते ओळखणार मस्त की त्यांनी रेड घातलेलं आहे। हा कर्जत स्पेशल वडापाव नाही, हा तोच वाला नाहीये। सगळेच कर्जत स्पेशल आहे, कर्जतलाच आहोत आपण। दिवाडकर शोधतोय जो ओजी वडापाव आहे तेव्हा तिकडे हा नाही, हे पण येस हाच आहे। नाही तुम्ही हे दिवाडकर आहे का? दिवाडकर आहे ना? दिवाडकर नाहीये तर मग आपण लांबून बघितलेलं। मग आपण हे आणि जर का दिवाडकर नाही मिळालं। आता काय झालंय, कर्जत स्पेशलचं टायटल आहे ना वेगळ्या लोकांना मिळालंय। बीके जैन यांच्या वड्याला आता कर्जतचा वडापाव म्हणून मान मिळालेला आहे। चेंज झालेत, पूर्वी दिवाडकर होते, आता जैन आलेत। आपण नंतर शोधूयात सुद्धा दिवाडकर मिळतात का, पण तोपर्यंत आपण खाऊन बघूया। आय थिंक कर्जत वडापावनीच ही चटणी फेमस केली आहे। मला लहानपणी तर पहिली आठवण या चटणीची कर्जतचीच आहे। म्हणजे हा कागद बघा याच्यावरनं तेलाचा अंदाज येतोय। आणि कागद म्हणजे त्याला वडा लागला पण नाही, हे पावावरनच त्याने तेल घेतलं। हो, तर मला असं वाटतं की ह्याचा मुद्दा तोच आहे, प्रिझर्व करण्यासाठी आपण कसं लोणचं तेलात घालतो, तर त्यांनी प्रिझर्व करायला म्हणून तो वडापाव जास्त टिकावा म्हणून खूप तेल ठेवलंय त्याला। पण हा बीके जैन आहे, हा दिवाडकर नाहीये। हो, दिवाडकर नाहीये। नाही, आम्ही आलोय म्हणून खातोय। हो, आणि त्यांनी घातलं एवढं। हो, कर्जतचा स्पेशल वडापाव। बरोबर, खूप तेलकट आहे, खूप तेलकट आहे। आता ट्रेनच्या आतला जो मिळतो वडापाव, हा तो वडापाव आहे ट्रेनच्या आतला मिळणारा। पावाची क्वालिटी ओकेच आहे। पाव काय तो सॉफ्ट आहे, छोटासा आहे। चव ना खरंच पहिलं खूप मीठ लागतंय। ते हे पण जास्त जाड आहे बॅटर। हा तेल माझ्या म्हणजे जे वडापाव कोण म्हणतो जास्त वडापाव कोण का तुम्ही गाडे व्हाल, तो हा त्यातला वडापाव एक नंबर 1 आहे। खाण्याच्या बाबत माझ्याकडनं काही नाही। ओके, म्हणजे तेलकट खूप आहे, मला एवढा तेलकट वडापाव नाही जाणार। येस, दिवाडकर हे खूप वर्षापासून इथे वडापाव स्पेशल आहे कर्जतमध्ये। म्हणजे खूप इंग्रजांच्या काळापासून म्हटलं तरी चालेल। कर्जतची ओळख ही आहे। कर्जतची ओळख ही एक प्रसिद्ध असा वडा आहे। सर्वात स्वस्त वडापाव हा आहे, 13 रुपयाचा आहे। मस्त पेपरात मिळतो, साधा एकदम वडापाव। चटणी एकदम जशी हवी चटणी, ती चटणी आहे बाय। तर युजली हे सगळं हेल्प करायला मला सारंग असतो, पण सारंग गेला गाडी काढायला, कारण आम्हाला इकडे पुढे गाडीने फिरायचंय। पण मी पटकन रिव्ह्यू देऊन घेतो। वडा छान छोटासा, अगेन मस्त कडक वडापाव एकदम। पाव पण छान मोठा एकदम याच्यामध्ये। त्याचं कवच छान जाड आहे, हे बघ। युजली असं पातळ असतं, पण हे जाड आहे। ही जी भाजी आहे ना, भाजीला चव खरंच छान आहे। भाजीमध्ये मिरची छान लागते, तुमचं आलं लसूण आहे ह्याच्यामध्ये, त्याचे चांगलं चव लागते। कोथिंबीर छान लागते, बटाटे पण चांगले आहेत। आणि ही ना टिपिकल म्हणजे नुसतं वडाचा खाल, तुम्हाला एकदम आठवण येईल की ट्रेनमध्ये आतमध्ये बसून जो वडापाव खायची मजा आहे ना, हा तो वाला वडापाव आहे। हा स्टॉलवरचा वडापाव नाही आहे, हा ट्रेनमधला वडापाव आहे। त्यामुळे आणि 13 रुपयाचा वडापाव, एवढा स्वस्त वडापाव मी अजूनपर्यंत खाल्ला नाही आहे कर्जतमध्ये। आता पुढे अजून ट्राय करायचे आहेत मला। पण ऑल दॅट सेड, दिस इज अ नॉस्टॅल्जिया इफेक्ट। इतका वर्ष करतायत लोक आणि हे मेंटेन केलेली चव, त्यामुळे माझ्याकडनं वडापाव नक्कीच मिळतोय थम्सअप। तर ट्रेन थांबली असेल तर दिवाडकर शोधा, तो भरपूर वडापाव आले आहेत, पण दिवाडकर शोधा आणि तिकडे हा वडापाव खा। ट्रेनमध्ये बेस्ट वडापाव आहे। स्टेशन मधनं तुम्ही अगदी समोर बाहेर पडलात तर तुम्हाला मुतारी लागेल। मुतारीच्या समोर इशू करायची, लगेच वडापाव। जास्त इशू करायचा नाही, इथे वडा खायचा। सो आता आपण आलो आहोत, मी विसरलो की मी या ब्लॉग मध्ये का नसतो ते, या विनोदांसाठी। मला असं वाटतं की ते लाईव्ह बघण्यात मजा नाही, ते कॅमेरावर बघण्यात मजा।
आलेत ना ह्याचे बोडके असे सुळे बोडके शेंड्या सुळे शेंड्या. जे काय असेल. पण ते जे आलेत ना तेच. आणि मग ना मेन तू ते फाडाफाडीच्या आधी खमंग. तुकडा तोडू काय तोडणार. आणि हे जे आहेत ना शेंड्या त्यांच्यापासूनच ही ओजी चटणी बनते. म्हणजे तुम्ही वडापाव जर ओजीवाला कुठला असेल तर ही चटणी ही अशी बनली पाहिजे, लसूण चुरा आणि मसाला, दॅट्स इट, बेसिक एकदम. करेक्ट. काय असं गायब झालं ना बघ ना. मग चुरा झाला त्याचा. आणि हे ना ग्राउंडनट ऑइल वापरतात. हा हा खूप लोक सनफ्लॉवर ऑइल वापरतात पण ग्राउंडनट वापरतात, फरक पडतो. हा हे बघ, हे जे दिसतं ना, हे बघ कोथिंबीर अशी दिसते त्याच्यामध्ये, तुला हे बघ ना, हे बटाटा पण ना पूर्ण असं बघ तुकडे पण असतात, पूर्ण स्मॅश स्मॅश नसतो, नसतो म्हणजे हार्ड स्मॅश सेमी असतो तो. आणि ते ह्याची पण गंमत आहे ना, खूप नाही आहे. हे बघ बाई, तेल दिसतं तुला कुठे? मराठी लोकांना सांगतोय आजकाल वाद चालू आहे, वडापाव चुकून असा वडा पावाला लावून देऊन खाऊ नका, आत टाकून खा. एक वेळ भाषेवरनं नाही मारणार पण ह्याच्यावरनं मारतील मराठी माणसं. घेतलेलं आहे, मॅन्डेटरी. वडा आहे ना, वडा तो छान आहे. सॉल्टचं प्रमाण एक्झॅक्टली उलट आहे. जो मगाशी मला एकदम सॉल्टी वाटत होता, हा एकदम कमी सॉल्टी आहे, खूप कमी सॉल्ट आहे. हो. भाजीची चव अप्रतिम आहे, त्याला मसाला व्यवस्थित कोपऱ्या कोपऱ्यात लागलेला आहे. हो. याचा पाव आहे ना, पाव जरा मोठा वाटला मला. म्हणजे तो वडाची हेच मारून टाकतोय, त्यामुळे तो जर वडा बाहेर काढून खाल्ला तर नुसता, मला वाटतं तुम्ही दगडेकडे आला की मला नुसता एक वडा खा, तो ट्राय करा, नुसता वडा. नमस्कार, माझं नाव ओमकार दगडे, मी दगडे वडेवाले यांचा सर्व्हिसवा. पहिले दिवाडकरांनंतर दगड्यांकडून सट्टुआ दगडे जा, तिकडून खोत वडेवाल्यांकडे जा. सो फंट्या दादाला पण ट्राय करा तुम्ही. मला आवडतं काय ना की माणूस स्वतःची कॉम्पिटिशन स्वतः सांगतो की काय करायचं, म्हणजे हे जो डिफरंट कॉम्पिटिशन वेगळं आहे, पण कर्जतला आलेत तुम्ही तर मग तुम्ही ते ट्राय केलं पाहिजे आणि आमच्या बरोबर सगळ्यांची प्रसिद्धी होते यात जास्त आनंद. थँक्यू सर. हे पाहिजे. खूपच बरं वाटलं. पाऊस आलेला आहे, आपण कॅमेरा वळून कॅमेरामन आप खाईये भर पावसात. याच्या आधी यांना बोललो होतो, म्हटलं फक्त गोल्डन थम्सअप ज्या गोष्टी असतील त्याच मी खाईल. हा मी खाईल. त्यांनी फोडलाय बहुतेक. ऍज अ वडापाव कॉम्बो थम्सअप वाटला, पण नुसता जो वडा होता त्या वड्याला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. माझ्याकडनं वडा पावलाही गोल्डन थम्सअप. मला पर्सनली पाव आवडतो खूप. मला जर का माझ्या पोटाने अलाउ केलं तर मी फक्त पाव खाईन. आणि जसा माहोल झाला ना पावसाळा, तो वडा चांगला खाल्ल्यावर आपोआप पाऊस आला. इतक्या वेळ देव पण तृप्त झाला. गरम होत होतं. दादा, आम्हाला स्पेशली दगड्यांनी सांगितलंय की इथे येऊन चहा प्या, ही चहा तुम्हाला अशी कुठेच मिळणार नाही. हे 43 वर्ष आली. 43 वर्ष? हो. पहिला कोणती चहा करत? नाही, मी सुरुवातीपासून मीच आहे. तुम्ही चहात? हो. अरे क्या, तुमचं नाव पूर्ण? कृष्णा दामो भोईर. म्हणजे सुरुवातीला जे आम्ही आता 1 रुपयापासून सुरुवात केली, आता त्याचे 8 रुपये घेतोय आणि तरी सुद्धा गिरायकांनी आम्हाला सारखंच सहकार्य केलंय. त्यांच्या सहकार्यानेच आम्ही इथपर्यंत आलोय. सगळं ओरिजिनल असतं, म्हणजे म्हशीचं तबेल्याचं दूध, हा साखर, चहा पावडर चांगल्या प्रतीची, या गोष्टी आमच्या स्टँडर्ड आहेत. कप आपल्याला वेगळा दिलाय त्यांच्याहून, स्पेशल आहे ना. आणि गंमत पहिलं ना त्यामध्ये हे डिटेलिंग आहे ना. आता हे कप हा एक इंटरेस्टिंग कप आहे. आपण एस्थेटिक्स बद्दल बोलत असतो, ते हे पायऱ्या बघ, एवढीशी जागा आहे तर एक छोट्या पायऱ्या केल्यात. आणि त्यानंतर ते जे आर्च केलंय, आय थिंक जे खूप वर्ष घालवलेली असतात ना लोकांनी, त्यांनी मन लावून त्याला तयार केलं. आयुष्य आहे ना. हा, हे त्याच्यातनं तो कप आलाय. असा काय आहे पण आहे, सुंदर कप आहे, घरी येऊन जावा असा कप आहे ना. वाव. स्पेशल त्याचा मसाला ना, मसाला टाकलाय. चहा आहे म्हणजे पानचट नाही आहे, दुधाळ नाही, म्हणजे अर्थात काळा असल्यामुळे दूध नाहीच आहे, पण पानचट नाही, काही नाही, व्यवस्थित चहाची चव आहे. ह्याच्यातही मसाला पडला आणि स्पेशलला ते तुमच्या चवीप्रमाणे करून देतात. साखर त्यांनी इतकी परफेक्ट टाकली. मला साखर एकदम परफेक्ट टाकली. विचारलं मला साखर कशी हवी, मला मीडियम हवी, मीडियम साखर आहे. आणि आपण आता बशीतनं पिऊया. थांब जरा, 1 मिनिट थांब. आपण आता एक ASMR देऊया, काळ्या आणि पांढऱ्या चहाचा ASMR देऊया. वाव. बशीतनं प्यायचा चहा. हा खरं ब्रिटिशांचा घेतलेला बदला आहे. बशीतनं फुरक्या मारून ते जे आपल्याला पॉश म्हणून नाही का, आपलं हातात धरायला म्हणून जे दिलं ना, त्यात ओतून प्यायला लागलं, ठासली त्यांची. तुझ्या चहाला थम्सअप कुठला आहे? माझ्या चहाला गोल्डन थम्सअप. माझ्या पण या चहाला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. खूप मस्त चहा आहे.
आम्ही शोधत होतो सट्टू सट्टू, तर ज्वेलरच्या शेजारी छोटीशी सट्टूशी पाटी आहे. सट्टूची वाटी आहे आणि सट्टूची गल्ली आहे. तर या या या. हा वडा पाहिजे काही करून. इथे बसायला पण जागा छान केलेली आहे, फॅन बिन सगळं आहे, पण गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेर उभे राहूनच खाणार आहोत. तर आता आम्ही त्या गल्लीतनं बाहेर पडलेलो सट्टूच्या. कारण प्रचंड गर्दी आहे आतमध्ये, म्हणजे आम्ही वड्या एवढे तळले गेलो तेवढ्यात. हा बघा, तेल सगळं राहिलेलं आहे. साफ करतो मला आता. तर एक म्हणजे चांगली गोष्ट सर्वात, हा वडा बघा. आणि हा वडा हिमालय तयार झालाय वरती. एवढं हे पासून पण तेलकट नाही रे एवढा. आता बनवूया आपला क्लासिक. आणि बना हे म्हणतो सारंग, हा फरक आहे. तो बरं दगड्याचा पाव मोठा नाही, होता. मी म्हणतो की मला मी पावानी रेट नाही करत वडापाव, एवढंच सांगतो, बाकी काय नाही. वडापाव मध्ये पाव महत्वाचा आहे. बरोबर, तू अरे मुंबईचा माणूस आहे, तुला जास्त माहिती आहे. हा परफेक्ट पाव आहे रे. ही चटणी पण तीच आहे, जी शेंड्यांना कुस्करून नंतर मसाला टाकून बनवलेली, आणि लसूण त्याच्यात आहे. एवढी तर गेलीच पाहिजे आतमध्ये. आणि हा वडा मी स्पेशली चूज केला त्याकडे. तुला माहिती आहे म्हणजे ना काय, ही ची गंमत सांगतो मला काय वाटतं हे इम्प्रेसिव्ह. आता कीर्ती कॉलेज लोक म्हणतात वडापाव, तो पाव मोठा आहे. पाव मोठा, त्याच्यामध्ये हा चुरा ना एक्स्ट्रा टाकतात. तो वड्याला कधी चिकटलेला नसतो, आला पाहिजे त्याच्याबरोबर. तो वड्यावर आला पाहिजे रे. वडापाव मध्ये मी तुझा हा हे नाही करत ते चॅलेंज. मुंबईच्या माणसाला कधी चॅलेंज करू नये. खिचडी बिचडी बद्दल जेव्हा बोलतात आम्ही त्याला वाईट नाही, पहिलं मला जरा तोडायचं. वाफ बघ, वाफ बघ, वाफ बघ. हा बाप रे गरम आहे. आणि हा त्याने भरपूर वेळ काढून ठेवलेला होता तिकडे. हो, तरी सुद्धा एवढा गरम आहे रे. थोडासा ज्वाला. बुडवणं खतरनाक, ह्याला म्हणतात वडापाव आहे. मी आधी वरचा जे फक्त वडा पार्ट आहे ना, तो खाऊन बघतो. कुरकुरीत तर नेक्स्ट लेवल. मी ह्याला सांगितलं होतं मी सगळीकडे एकच घास खाणार आणि आतापर्यंत पाळलो होतो. मला नाही वाटत मी थांबू शकेन म्हणून. हो, मेन गंमत ही चटणी आहे. चटणी तसं लसूण एवढा अमेझिंग पडलाय ना की तुम्ही पहिलं बाईट जर एवढं लावलं मसाला त्याला खायला गेला तर पहिला लसणाचा मस्त वास येतो. जो ह्याचा पाव वडापाव म्हणून मस्त आहे, पण मी खरं सांगू दगड्याची भाजी बाप होती 100%. याचा तरी ना मीठ चांगलं नाही तेवढं नाही व्यवस्थित आहे. ते स्टेशन वाला मला खूप खारट होता. हे बॅलन्स आहे, पण त्यात मीठ कमी असल्यामुळे इतरची चव खूप येत होती. पण ह्याचा ना दोन्ही टेक्स्चर पण बाप आहे. त्याची पातळ बघ कव्हर, बाप कवर आहे. कुरकुरीत आहे वडा, कुरकुरीत आहे. मग मी सांगू तुम्हाला, जर दगड्याची भाजी आणली आणि ह्याच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी केल्यात तर हा डायमंड म्हणजे मी खाल्लेला पर्यंत सर्वात बाप वडापाव होऊन जाईल. आता हे ऑलमोस्ट म्हणजे आहे तिकडे. हा चांगला वडापाव आहे. चांगला वडापाव, उत्तम वडापाव, उत्तम वडापाव आहे. हा कोलॅब केला पाहिजे. ह्या लोकांनी खरंच कोलॅब केलं पाहिजे. माझ्याकडनं वडापाव म्हणून म्हणजे नुसतं वडा असेल ना तर थम्सअप आहे, पण वडापाव ऍज अ कॉम्बो माझ्याकडनं ह्याला मिळतोय नक्कीच गोल्डन थम्सअप. आणि आय अग्री विथ हिम. माझं एक्झॅक्टली हे रेटिंग आहे. संपला पण वडापाव खूप आहे वडा नव्हताच. परत शूट करूयात. दादा तू सबस्क्राईब केलं का? हो, खूप आधीपासून. प्लीज आपलं सांग सबस्क्राईब का केलं पाहिजे आपल्याला? सबस्क्राईब का केलं पाहिजे? खूप मस्त मस्त व्हिडिओ असतात, खूप यमी यमी ते गोष्टी सांगतात, आणि तुम्हाला जे नाही माहिती ते तुम्हाला या चॅनलवर नक्की दिसेल. आणि आपल्या तळागाळात जाऊन जिथे जिथे ते फिरतात ते सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याशी शेअर करा. तर प्लीज सबस्क्राईब करा. एरवी आपण गेलो कुठे इथे आपल्याला माहिती नसते. तुमच्या व्हिडिओजमुळे आम्हाला ती माहिती मिळाली की तिथे जाऊन मग परफेक्ट आम्ही त्या पॉइंटलाच गेलो. थँक्यू थँक्यू. आणि कसं तुमचा थंब भेटलेला आहे त्यामुळे गोल्डन थंब. पासून माझ्या जन्मानंतर लगेच 7 वर्ष. माझ्या 1 वर्षानंतर. नमस्कार दादा. नमस्कार. सगळ्यांनी कमेंट करून सांगितलं की खोत मध्ये जाऊन एक वडा ट्राय केला पाहिजे, वडापाव. ही चटणी वेगळी आहे, वेगळी चटणी आहे रे, पण शी
असं वाटलंच नाही, तिखट आहे थोडीशी. नाही त्यात तिखटपणा थोडा ठेवला पण आहे खरं. हा, असं हे पहिला वडा आहे, त्याच्यामध्ये ठेचा पण दिलाय तुम्हाला. आपण चांगला वडापाव घेतला की पाऊस येतो. हा साई नाही, इव्हन ह्याचा पण वडा बघ, शेंड्या चिकटलेल्या आहेत व्यवस्थित. तुला हे खूप आवडेल. हा पावाला हात लावून बघ आतमध्ये. ओ हो सॉफ्ट सॉफ्ट. हा पाव आतनं तुम्ही बघा, हा इतका सॉफ्ट आहे ना, सॉफ्ट पाव एकदम. खूप आतापर्यंत पण सगळ्यात तिन्ही पाव वेगळे आहेत पण हो. खाल्लेले वेगळे. हा सगळ्यात सॉफ्ट. मला काय वाटतंय, कर हे झालं. हा ठेचा असं करू नको पण. नाही ठेचा नाही, ठेचा सेपरेट ठेवूयात आपण. आणि हे याचा मसाल्याचा रंग वेगळा आहे. टाक ना पण हा टाक टाक टाक. ओ हो हा बघ, हा तो रंग. आणि हा तो ही ती वाफ ऑल्सो. हे बघ, ह्याच्यात पण बटाटा बघ कसा स्मॅश केलाय व्यवस्थित. आणि परत ह्याच्यात डिटेल्स दिसत आहे. हो. उगीच कोथिंबीर ती सगळी चोथा नाही झालेला, फ्रेश कोथिंबीर पण आहे, व्यवस्थित दिसते. फ्रेश कोथिंबीर आहे. चटणीने मजा आणली. त्या वेगळ्या वेगळ्या चटण्यांनी काय फ्लेवर्स आहेत रे. म्हणजे ह्यानी तिखट होतोय, ह्यानी राई बी पण याच्यामध्ये फोडणीला. फ्लेवरफुल वडापाव आहे. तो ठेचा पण आहे ना असा किक आहे. हो. पण हे नाही आहे, जाळणार नाही. जाळणार नाही, फक्त किक लागते. म्हणजे असं इकडे इकडे गरम झालंय सगळं. इव्हन हा पाव जो वरचं पण आहे ना, हे लगेच छान तुटतं, जास्त तुला खेचावं लागत नाही. ढवळ आहेत. हा बस 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 बस. आता हा आयटम अख्खा खा. बाप जे बनलंय ना, मला खतरनाक. मी इकडे शेवटचा घास खायला येईल. म्हणजे कोणी वडापाव खात असेल, त्याचा वडापाव खाऊन झाला, शेवटचा मला ठेव म्हणायचा आणि ताटली पुसून घ्यायची. टू गुड फ्लेवर एकदम. माझ्या तोंडात ना आता असा फ्लेवर आहे ना मस्त, आंबट तिखट गोड. माझ्याकडनं या वडापावला पण मिळतो आहे गोल्डन थम्सअप. माझ्याकडनं एक गोल्डन गोल्डन थम्सअप. आय थिंक कर्जतसाठी ते गाणं आहे ना, ते ओटीचा माज काय भरतीचा माज नाही, तसं ते यांच्याकडे चटणीचा माज नाही, लसणाची लाज नाही, असं खूप लसूण आहे. खूप लसूण आहे. पण ज्याला मला लसूण खूप आवडतो, त्यामुळे त्याची लाजच नाही ठेवली पाहिजे, बिंदास घातला पाहिजे लसूण. सो यांचा 13 रुपयाचा पट्टी समोसा पण खूप फेमस आहे लोकांमध्ये. आपण ट्राय करूया. हे आत काहीतरी वेगळंच आहे. आत बटाट्याची भाजी आहे, छोलेची. छोले बटाटा भाजी आतमध्ये. वाटाण्याचा पांढरा वाटाणा हे चालतं जोक, आणि माझे जोक चालत नाही. जोक नाही, हे गाणं सुचलं मला ऐनवेळी. पट्टी समोसा हाच खरा समोसाचा फॉर्म आहे. म्हणजे मला वाटलं की तो पंजाबी समोसाच असतो. तो पंजाबमध्ये आलाच मुळात तो ईस्ट युरोपियन देशांमध्ये. अच्छा. आणि त्याच्यामध्ये ती पेस्ट्रीचा फॉर्म आहे. ओके. ही पेस्ट्री आहे टेक्निकली. म्हणजे पेस्ट्री म्हणजे आपण जसं पफ खातो किंवा क्रोझॉ खातो, तर तेच आहे. आणि ती त्या एका प्रकारे रॅप करायची पद्धत आहे, ज्याने त्याला लेयर्स येतील. त्यामुळे तो पट्टी समोसा. आणि मग ते कुठून आलाय पट्टी समोसा ऍक्च्युअली? आय थिंक लोक कमेंट्स मध्ये सांगतील, पण टर्की वगैरे म्हणजे ईस्ट युरोपियन आहे. ओ, सो आपली डिश नाही म्हणली, पंजाबने ओरिजिनल जनरेट झालेली आहे. पंजाब ट्रेड रूट असल्यामुळे तिकडे तो फेमस झाला. आणि मग त्यांना ते पट्टी नीट बांधता येणं म्हणून चेपून टाकलं त्याला. त्याने तुकपट्टी केली. हा एवढ्यासाठी मी परत यायला तयार आहे. हा विनोद आतापर्यंतचा, याचं वेगळं रील कापा. याला वाटत पट्टीचा विनोद. जे बात. चला ट्राय करूया आपण. ऍक्च्युली पॅटिसोला वाटतं हा. ओके. काय ना आमचा प्रॉब्लेम काय, एवढा बटाटा लागला ना मला की अख्खा तोंड बटाटा फुल झालं. आणि मी पट्टीवालाच घेतला पार्ट. पण मी म्हटलं तसं की जो पट्टी समोसा आहे ना, म्हणजे त्यामुळे इराणी लोकांना खूप चांगला जमतो. ईस्ट युरोपियन असल्यामुळे इराणी हॉटेलमध्ये जसा पट्टी समोसा मिळतो, आपण आठवतो तो खिमावाला खाल्ला होता किंवा व्हेजवाला खाल्ला होता. ती पातळ असली पाहिजे पट्टी, त्याचे लेयर्स झाले पाहिजे, पापुत्रे निघाले पाहिजेत जसं पॅटीजला निघतात तसे. ते न होता इकडे नॉर्मल आपली थिकनेसची पट्टी रॅप केल्यासारखं झालंय. तर त्यामध्ये ज्यांना कुरकुरीत आवडतं, फ्रेश आवडतं, त्यांच्यासाठी खूप अप्रतिम आहे. म्हणजे ऑन द गो एक टाइमपास म्हणून खायला, स्नॅक्स म्हणून चांगला आहे. 13 रुपयाचा आहे. भाजीला नुसती बटाट्याची भाजी आहे, ती स्मॅश केलेली मसाला टाकून, त्याचं काय हे नाही. या थम्सअपला माझ्याकडनं मिळतोय थम्सअप. या समोस्याला मला असं वाटतं थम्सअप प्यायची वेळ झाली आहे. हो यार, एवढ्या ऍसिडिटी नंतर. सो तुम्ही अजूनपर्यंत प्लीज हे बघताना आवडतं आणि तुम्ही सबस्क्राईब नाही केलेत
तर प्लीज भाटोबाला सबस्क्राईब करा. मी खूप वेळा लोकांना सांगतो सबस्क्राईब करा, लोकांकडनं सांगतो सबस्क्राईब करायला, पण आता एवढं तुम्ही प्रेम करताय, सगळ्यांना एवढे आवडत आहेत, अख्खी फॅमिली बघून मस्त एन्जॉय करते, तर एक सबस्क्राईब तो बनताय ना प्रत्येकाचा. एवढी सुंदर जागा आहे ही, आणि इथे जर गरमागरम वडापाव मिळाला असता तर काय मजा आली असती कर्जतमध्ये. पण आपला फंट्या किंवा चाचड साहेब हो, हे आता फक्त संध्याकाळी वडापाव तळतात किंवा सकाळी सकाळी तळतात. आता झाली दुपार. आम्ही एवढे वडापाव केले कव्हर की त्याच्यामध्ये वेळ गेला कधी कळलं नाही. ऍक्च्युली मी इथे राहणार आहे, हा जाणार आहे, मी कदाचित येऊन खाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वेट अँड वॉच शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये हा स्पॉट हा कव्हर करतोय का बघूया आपण. आवडलं आणि वाटतंय. ही आहे ब्राह्मण आळी. तर तुम्ही इथे आत आलात तर ही अतिशय सुंदर अशी आळी आहे. तिकडे तुम्हाला अशी छान छान झाडं आहेत जुनी, आणि असं मंदिर पण एक शांत, आणि एक सुंदर पार आहे तिकडे. पारावर गप्पा मारत वडापाव खायला काय मजा येईल. सो आम्ही जास्त इथं घालत नाही, निघतो इकडनं, आणि आज बाकीचे वडापाव करायचे बाकी आहेत. कर्जतमध्ये ठाकरे भजी आणि शिंदे मिसळ असं खूप फेमस आहे. पण ठाकरे शिंदे वाटत न पडता दोन भाऊ एकत्र दाढीवाले आलेले आहेत अनेक वर्षांनी भजी खायला. चला काळ्या ठाकरेंची भजी. ठाकरे वडापावला नाही, ठाकरे भजीवाले आहेत, पण आपण भजीवाले आहेत. त्यांचा वडापाव खाणार ट्राय करू तोपर्यंत, कारण भजी गरमागरम बनतायत. हा, तर त्याच्यामुळे. आणि ठाकरेचे ऍक्च्युली ते मिसळ आणि सगळंच फेमस आहे, पण भजी सगळ्यात फेमस आहे. हा वडा पण छान आहे, वडा छान आहे. मला असं तेलकट आहे. हा, तेल आहे 100% तेल आहे. दिसतो मला. तेल तर आहे. हो, आणि तेल खूप आहे. पाव तुला आवडेल असा आहे, छोटासा पाव, छोटूसा पाव. मला काय वाटतंय की एवढं जर त्यांनी समोर मांडलं हे यांचं मेन आहे इकडे, की सगळ्या चटण्या बिटण्या भरपूर आहे त्यांच्या, तर मग आपण सगळ्या सकट बनवूया ना. येस येस. आता कसं त्यांच्या सगळ्या चवी आलेल्या आहेत. उघडे आला, वाफ तर येते. हो आतून रंग पण छान दिसतो, ऍक्च्युली छान आहे. हो, तेल सोडलं आतापर्यंत. आणि ह्याच्यामध्ये धणे दिसतात. धणे, हो हे बघ, धणे दिसतंय बघ. आपण पावसाळ्या ठिकाणी जातो तिकडे जे धबधब्याच्या कडेला आहे मस्त, आणि आपण एवढे टाकलेत ना चटण्या, एकदम लागली आहे मला चटणी. इथे वर लागली आहे मला चटणी डायरेक्ट. आणि आपण ढेसळ टाकलं ना अजूनपर्यंत नाही. आपण आत्ताशी फक्त ही हिरवी भाजी तिखट आहे. भाजी तिखट. हा नुसता आपण हे खाऊन बघूयात, म्हणजे चव आहे. भाजीलाच चव आहे. भाजीलाच चव आहे. म्हणजे ह्याच्यातलं तेल नसतं तर खूपच कमाल वडापाव. खूप वडापाव. म्हणजे भाजीला जी चव असली पाहिजे ना, ती चव खरंच छान आहे. वडाचं जे कवर आहे ना, बेसनातही खारटपणा आहे, तिखटपणा आहे. काय काय लोक बेसनामध्ये पण मीठ आणि ना हळद टाकतात, ती मला जाणवते याच्यामध्ये. तेलकटपणा सोडला तर खूपच अप्रतिम वडापाव. थोडा तेलकट आहे म्हणून रे. काय करू, मला डबल थम्सअप. हा, डबल थम्सअप ही खूप चांगली आयडिया आहे, की दोन बोट आहेत. असं नाही की फक्त थम्सअप. हा, डबल थम्सअप आहे. भजी याची फेमस आहे, दी भजी. मला वाटतं घेतो मस्त कडक कडक. आणि मेन ना भजीला कुठे तेल नाही दिसत बघ. मी म्हणतोय की तू आपण जाऊयात ना सिंहगडला पाहिजे ना. मी जेव्हा तुला सांगू, मी शपथ नाही, मी लडाख बसणं जेव्हा मी भजी खातो, मग तुझी आठवण येते की तू मला म्हणाला सिंहगडची खेकडा भजी. थोडं ना अजवाईन पाहिजे होतं. मला चवीने अशी आवडते अजवाईन थोडीशी. मला असं वाटतं की भजियावाली भजी होते. मला मस्त लागते यार, पण ती भजीवाली भजी नाही. मी मध्ये अलिबागला खाल्ली, भैया लोकांची वाटते. हो, असं काय नाही. हो, कमी घालायचं म्हणजे अजवाईन एवढं नको, पण थोडंसं अजवाईन हवं. पण आता मी तुला ज्याच्यासाठी म्हटलं सजेस्ट केलं होतं, मला पर्सनली यांची पालक भजी आवडते. पालक भजी अप्रतिम आहे. मी तुला म्हणजे आपल्या जेव्हा बोलण्याला इकडे जाऊयात, मला हे लक्षात नाही आलं लोक पालक भजी बद्दल काय नाही बोलतात. पालक भजी मी सांगतो मजा काय, मी जे कामाशी बोलतो ना, बेसनला चव आहे. आणि ह्या पालक भजी मध्ये बेसन जे लागतं ना, बाकी काय नाही, आणि क्रिस्पी आहे. क्रिस्पी आणि पालकही क्रिस्पी आहे. आणि आपण आता चटणी बरोबर खाऊन बघूया. पालकांनी मुलांना खायला द्यावी अशी ही पालक भजी आहे. अप्रतिम.
मी पालकवरती ट्रिप करतोय. पालकला माझ्याकडनं मी देऊन टाकू. हो मी पण देतोय. गोल्डन थम्स पालक इकडे येऊन ट्राय करा. बटाटा ह्याला जरा तेलकट आहे. तेलकट बऱ्यापैकी तेलकट. ना खूप तेलकट आहे. ओके ओके माझ्यासाठी पालक नाही खूप तेलकट आहे. बटाटा दिवाळीला आलं तर ह्याच्यातच थोडस आपण हे उठणं लावून मालिश करू शकतो. या लेवल अभ्यंग स्नान या लेवलचं तेल. बघ पालक भजी टॉप. चहा आणि पालक भजी हा तुमचा स्नॅक्सचा एक कॉम्बो बनू शकतो आरामात इथे येऊन. करेक्ट. ठाकरेला माझ्याकडनं गोल्डन असं लागलेला आहे. ते आला तर पालक भजी ट्राय करा आणि आवडलीत तर या स्टिकर बरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचा आहे, मला टॅग करा, भाटूबाला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. खतरनाक पावसाला सुरुवात झालेली आहे. ह्याचा अर्थ वडापाव चांगला आहे. ह्याचा अर्थ वडापाव चांगला असणार. आम्ही आलो मावकर वडापावला. हा अगदी मेन रोडवरतीच आहे आणि फेमस आहे. यांची मिसळ ऍक्च्युली फेमस आहे, पण मिसळवाला आपण वेगळा एपिसोड करूया. त्यामुळे आज वडापाव ट्राय करूया. चला. मी काय म्हणतो आपण कर्जतला आलो तर जरा असं मस्त सिनरीकडे जाऊया ना. माथेरानकडे जाऊया. चालेल. हे बघ त्याला पण ना काय दिला बघ एक मस्त शेंडी तुझी. याला शार्क सारखं ते हे आलं. हो. फिन बाहेर आली. तुला छोटा देतो मी. हा थँक्यू. ओ चटणीचा वास बघा सुपर्ब आहे. अरोमा. आपण याचं ते गाणं केलंच पाहिजे. ते लसणाची लाज नाही चटणीचा माज नाही वाला ते आपण एक बनवूया ते संपल्यावर. काय करूया. चलो. खुसखुशीत वडापाव आहे रे. हा पहिला वडापाव आहे. त्याचा पाव आणि वडा ह्यांचा कॉम्बो म्हणजे ना पाव मारताय वड्याला ना वडा मारतोय पावाला. दोघं हँड इन हँड गेलेत. वडापाव खरं सांगू मला खूप आवडलाय. खूप आवडलाय. चांगला कालवला आणि चटणी खाऊन बघ. तिखट वडापाव आहे नुसतं. चटणी ऍक्च्युली बेसन पाव आणि चटणीने वाचतोय तो. नाहीतर तिखट वडापाव थोडा खाऊन बघ. बटाटा जरी स्टार्टिंगला मला तेलकट वाटलं ना तरी भाजी तेलकट नाही बिलकुल पण तो गाडी लागला. ते सगळे क्षण टिपून ठेवलेत ना मगाशी मी काढले. आता ह्याला ब्रोमॅन्स म्हणतात. बियर्ड ब्रोमॅन्स. माय गॉड. आय एम ग्लॅड की आपण यांच्यासाठी वेगळा घेतलाय. हो कारण हा राहणार नाही तुमच्यासाठी. अरे आणि हा पण वडापाव ना तू दिसतो तुला. हे बघ ना काय हे. अरे सुंदर यार. अमेझिंग. मस्त मस्त वडापाव आहे. परत लसणाचे साल मस्त रे. म्हणजे आणि त्याच्यात ना ती गोड चटणी आहे, ना हिरवी चटणी आहे, ना ठेचा आहे. या सगळ्या एक्स्ट्रा गोष्टींची गरजच नसते ऍक्च्युअली कधी वडापावला. जो वडापाव असतो ना जसं वडा आणि पाव या दोघांना चटणी ही वडाला इनफ चव लागलेली असेल वड्यात आतमध्ये. क्रंची रे. आणि हे पहिलं आहे ज्याने आपल्याला सेपरेट चुरा दिलाय. बोंडकर. मस्त छान लागलंय सगळीकडे. छान मस्त. हा येत आणखीन लागलं. आता त्या हाताचंही लागलं. नाही आहे भरपूर आहे. घरी 4 माणसं जेवतील एवढे. ह्याला पार्सल करणं. हे घेऊन पार्सल घेऊन जातोय. पार्सल घेऊन मला वाटलं होतं माझा हा सेकंड लास्ट वडापाव असेल. मला वाटलं एवढे वडापाव खाल्ले आपल्याला नाही मजा येणार आता. 100% या वडापावला आमच्याकडनं मिळतोय डबल गोल्डन थम्स अप. अमेझिंग. म्हणजे ते 3री पिढी आहे आणि तिकडे 3ही पिढ्या अशा दिसल्या मला. सो मावकर वडापावला माझ्याकडनं मिळालेला आहे डबल गोल्डन थम्सअप. तुम्हाला इथे येऊन वडापाव आवडला तर एक काम करायचं. या स्टिकर बरोबर फोटो काढायचा, इंस्टाग्रामवर टाकायचा, मला टॅग करायचं, भाटूबाला टॅग करायचं. आम्ही नक्की रिशेअर करणार म्हणजे करणार. एकदम मस्त पाऊस सुरू झालाय आणि जेवढा जोरात पाऊस तेवढा वडापाव भारी. हे तर आपल्याला इथलं तत्व कळलेलं आहे कर्जत मधलं. आता आम्ही आलो हडप वडापावला. हा इकडे शेवटचा वडापाव आहे आणि खूप फेमस आहे आणि खूप अपेक्षा आहेत आमच्या. चला बघूया.
भाई वड्यामधनं आवाज येतोय. भाई वड्यात दम आहे. वड्यात दम आहे भाई. वडा कडक वडा आहे. कडक वडा आहे. हडपवरनं वडा घेतलेला आहे. हडप्पा संस्कृतीपासून आणि हडकचा वडा एकदम कडक आहे. जसं मगाशी दाखवला टिचकी मारून. हा मी सांगतो की हडप्पा संस्कृती होती तेव्हापासूनचा वडापाव इतका जुना वडापाव. हा तू नको रिॲक्ट करू असं. तुला अलाउड नाही. आता मी काय पण बोलू शकतो. ही आहे हडपशाही. तर पहिला आपण उघडूया तो व्यवस्थित. हडप पसर थोडा. अरे बघ आणि परफेक्ट उघडला रे. मी ना मला कर्जतच्या वडापावची गंमत वाटते की सगळ्यांच्या भाज्याचा जो रंग दिसतो तो मला जसा हवा तसा रंग आहे. आणि खोटा नाहीये अजिबात म्हणजे त्यामध्ये काहीतरी मिक्स केलंय काहीतरी टाकलंय असं नाहीये. मला सगळ्यात आवडलेली गोष्ट ह्याच्यामध्ये कोथिंबिरीच्या ना दांड्या पण आहेत. मला असं वाटतं जे लोक ते दांड्या काढून थोड्या असल्या पाहिजेत. तू दांडीची चव वेगळी असते पानांच्या. हो हो नक्कीच घेऊया आपण. वडाच्या भाजीला खूप छान तिखट चव आहे. तुला गरम गरम पहिले चव नाही येणार. नंतर लागते. मिरचीची आहे ती. परत मीठ लिमिटेड आहे. परफेक्ट. याच्यात मीठ तिखट आपल्याकडे खूप मीठ घालायला लागलेत. हा है ना. याच्यात जी चव आहे ना मी आता भाजी खाल्ली उत्कृष्ट भाजी चव आहे. आम्ही आलो तेव्हा इकडे गर्दी होती. दुकान उघडायच्या आधी लोकांनी रांग लावली होती. का संध्याकाळी हे महत्वाचं असं वाटतंय कारण संध्याकाळी असा गरम गरम वडापाव मिळणं. दिस वडापाव ग्रोज ऑन यू. आय थिंक मला ना ती चटणी आण. दिस वडापाव ग्रोज ऑन यू. हळूहळू एकदम मी जसं खात चाललोय ना वडा आम्हाला आवडत चाललाय. हे जे आवरण आहे त्या आवरणाची चव खूप छान आहे. त्याला ते मीठ सटल आहे. परत ते पण सटल आहे. एकदम पातळ आहे. जाड नाही अजिबात. आणि बोलता बोलता हा वडापाव संपतोय. तुम्हाला लोकांना नको आहे ना. नको आहे ना 100%. बरं ठीक आहे. मेन ना याचा जो वडा आहे ना तिखट आहे. छान तिखट आहे. त्या मिरचीला चांगली चव आहे. आणि त्याचं जे पण हे पण आहे ना आलं त्या आलाची पण छान अशी एक चव आहे. फुटत होते मध्ये आलं. आलं आता ते तुमच्या तोंडात. आणि तुम्ही माथेरानच्या रस्त्याने याल ना स्ट्रेट तरी तुम्हाला ऑन द वेच लागतं. पहिलं हे लागतं कर्जतला यायच्या आधी. हो इकडे आम्हाला मगाशी काका भेटले. ते बोलले की हे पूर्वी हे समोर होतं जे वृद्धाश्रम त्याच्या मागे होतं. 2 वर्षापूर्वी शिफ्ट झालंय. आणि हडप फक्त वडापावच विकतात. खूप सुंदर वडापाव आहे. 100% माझ्याकडनं तरी गोल्डन 100%. मला एक सांग अख्ख्या दिवसभरातला सर्वोत्कृष्ट वडापाव. कारण आपण सुरुवातीला अगदी खात कमिट केलं होतं. कर्जत मधला सर्वात सुंदर जो मला वडापाव वाटला. प्रत्येक भाजी सुंदर त्याच्यावरचं आवरण सुंदर क्रिस्पी क्रंची गरम पाव बरोबर सगळं टिकमार्क होतात त्याला. तो होता मावकर. सेम फॉर मी. मावकर तुम्ही विनर आहात. तुम्ही कर्जतचे खरे गावकर आहात. चांगलं याला रोज शूट करायला असा प्रॅक्टिसनी माणूस खेळायला लागतो. इव्हेंच्युअली चांगलं करतोय. तर तो मला त्याच्या भाषेत जगात भारी वाटला. जगात भारी नाही. जेन्युअनली मला असं वाटतंय की मला ते त्यांना जाऊन हा स्टिकर देऊन यावा. अनेक दिवसात हा स्टिकर लागलेला नाही. लावा तुझ्याकडे प्लीज. लावला पाहिजे त्यांना. जगात भारी. खूप म्हणजे कर्जत ऍक्च्युली जागाच वडापावचं मला वाटतं ना इकडे उगमस्थान ना म्हणता येणार पण इथे बहरलाय वडापाव. हा म्हणजे त्या काय म्हणत पीक चांगलं आलंय. म्हणजे इव्हन तुझं फर्टाईल लँड आहे वडापावसाठी. इथे फर्टाईल काय म्हणतो इथे वडापावने जे मजा आणली आहे स्वतःच्या लाईफ मध्ये. आणि प्रत्येक जण म्हणजे इनफॅक्ट आपण तो खोतला पण गेलो. खोतला चटणीमध्ये मजा आणण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक युनिक आपला काहीतरी टिकून आहे. आणि एव्हरीवन इज रिस्पेक्टिंग इच अदर. हो कोणी असं उगीच कॉम्पिटिशन नाही की हा फालतू ह्याच्याकडे जाऊ नका असं कोण नाही. प्रत्येक म्हणलं की ह्याच्याकडे खा. मला आपण जे दुसरा गेलो होतो तो कुठला होता. सट्टू. मला काय म्हणतात टेक्स्चर वाईज ना फक्त वड्याचं टेक्स्चर वाईज त्याच्यावरती जो शेंड्या चिपकलेला होता ना तर तो ही वॉज क्लोज सेकंड फॉर. सेकंड तो सट्टू इज सेकंड. पण मावकरनी जिंकलं. आणि हेही खूप अप्रतिम होतं. आणि हा पण तिसरा मला पण खूप छान आहे. म्हणजे ते हे असतात ना की मद्रिड आणि बार्सिलोना ह्यांच्यामध्ये कशा रायव्हलरीज असतात तर तशी होऊ शकते ह्यांच्यात. आणि एकदम आणि जर तुम्हाला अगदीच वेगळं पॅलेट चेंज करायचं तर तुम्हाला ठाकरेंची ती भजी खायची आहे. पालक भजी गेम आहे. पॅलेट भजी. पॅलेट भजी खा ती. पालक भजी चांगली आहे. मग हा जर तुम्हाला कर्जतचा व्हिडिओ आवडला असेल आणि अजून पण कोणती असेल की भाई तुम्ही कर्जत लागलात पण
हा वडापाव मिस केला तर आम्हाला सांगा कुठला कमेंट मध्ये आम्हाला ट्रोल करा. हा तो आम्ही ठीक नक्की आहे, येऊन फालतू तो- लोकं हा, आहेत वगैरे. नक्की जाऊन तो ट्राय करू. आणि हा कर्जतचा आमचा पहिला एपिसोड आहे पण हा शेवटचा नाहीये. आणि कर्जत मध्ये भरपूर गोष्टी आहेत. मिसळ आहे, फंट्या बंद होता. हो फंट्या बंद होता आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. नॉनव्हेज खायचं इकडे भरपूर साऱ्या गोष्टी करू आपण. ही सुरुवात आहे कर्जतची. तर आवडली तर कमेंट करून सांगा आणि अजून काय राहिलं तर ते पण कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट कुठला व्हिडिओ बघायला आवडेल ते पण कमेंट करून सांगा. चला कमेंट करत राहा. बाय बाय. सबस्क्राईब करा, प्रेम करा. बाय बाय. दोघंही माझे असिस्टंट एवढे बारीक आहेत ना, काही खात नाहीत. माझी कंप्लेंट आहे तू कशासाठी घेतलंय हे कळलं मला. या माणसाच्या उलटी रिॲक्शन या माणसाकडनं मिळते काय म्हणजे नाही कितीही चांगलं असेल, ह्याला आवडलं असेल तरी सुद्धा तुला दाखवतात आहे बघा. मी तुला 2 रिॲक्शन दाखवतो. एक रिॲक्शन आहे आम्याची, माझ्याकडून याला मिळतं हा जो ना, ही एनर्जी लेवल आहे. छान आहे. तो आपला अजय देवगण आहे, मराठीत अजय देवगण. छान आहे. अशी रिॲक्शन सगळ्यात टॉपच्या मालाला ही रिॲक्शन आहे. तिकडे काय छान तोंड का वाकडं करतो? छानला तोंड वाकडं असं असू शकतं. आणू का अंगात? सांग ना. हे काय असं कुठून घुसला कुठून आणि निघाला? आणि केस नाही येतात त्याला एवढे. यांनी फक्त केसच उडवले, बाकी काहीच दाखवलं नाही. माय गॉड हे बघा, हे दिसतं ना काय ते मोहरी जिरे, हा. नेक्स्ट लेवल वडापाव आहे. नेक्स्ट लेवल. असं मी बोलतो का? असं का बोलतो का? कमेंट करून सांगा मी असं बोलतो हा का? वडापाव, ही चटणी, या शेंड्या, ही मिरची, या सगळ्याला मी देतो गोल्डन थम्स अप.